घेतलेत अर्धी वाटी, झालेत 10 वाट्या. एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल ओतलं. कढई चांगली तापली, तेल तापलं, त्याच्यामध्ये हळद घालायची. हा पदार्थ जेव्हा सर्दी खोकला होईल तेव्हा थोडी जास्त हळद घालायची आणि मुलांना दिला तर सर्दी खोकला नक्कीच कमी होतो, कारण घशाला हळद लागते. तर आपण घेतलेत पॉपकॉर्न, पाऊण वाटी घेतलेले आहेत. तेल आणि हळद तापेपर्यंत कमी होता गॅस, मोठा गॅस केला आणि पॉपकॉर्न उडायला लागले तोपर्यंत हलवत राहायचं. पॉपकॉर्न उडायला लागले की पटकन झाकण ठेवायचं आणि मोठा गॅस केलेला आहे. एकदा तेल तापलं आणि त्याच्यामध्ये पॉपकॉर्न टाकले की मोठा गॅस करायचा आणि अशा पद्धतीने पॉपकॉर्न उडायला लागले की ते खूप झटपट उडतं. झाकण ठेवायचं पटकन. जोपर्यंत तडतड आवाज येतो तोपर्यंत गॅस चालू आणि पटकन बंद करायचा, नाहीतर हलकी पॉपकॉर्न लगेच जळायला सुरुवात होते. खूप झटपट होतात आणि गरम गरम काही खावंसं वाटलं तरी तोंडाला चव नाही. बाहेर मस्त पाऊस येतो आहे किंवा सुट्टीचा दिवस आहे, जसं की मूवी टाईम, तुम्ही एखादी सिरियल किंवा एखादी मूवी लावून सिनेमा थिएटरमध्ये बसला आहेत असं फील येण्यासाठी गरमागरम असे पटकन पॉपकॉर्न करू शकता. 10 मिनटात होतं, 10 मिनिट लागत नाहीत, 5-6 मिनटातच होतात. तर चला, पाऊण वाटी घेतलेले होते पॉपकॉर्न आणि झालेत कढईवर, म्हणजे या जवळजवळ 10 वाट्या भरतील. जी वाटी आपण घेतली होती, ही वाटी घेतली होती, पाऊण वाटीच होते पॉपकॉर्न. आता याच्यामध्ये तुम्हाला हवी तशी चव आणण्यासाठी तुम्ही घालू शकता, तुम्हाला हवं आहे तर. इथं मी मीठ घातलं आहे, काळं मीठ घातलं, चाट मसाला देखील मी घातला आहे. तर पहिल्यांदा वाटलं फक्त मीठच घातलेलं बरं, नंतर मग वाटलं थोडा चाट मसाला घाला म्हणून तो घातला. आता तिखट देखील स्पायसी मस्त छान लागतं म्हणून लाल तिखट घातलं, जिरे पावडर घातली आणि गरम असताना चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद केला आहे, जेव्हा आपण झाकण काढलं ना त्याच्या अगोदरच मी गॅस बंद केला आहे, म्हणजे पॉपकॉर्नची जी तडतड आहे ती थांबली की पटकन गॅस बंद करायचा, नाही तर मग जळतात ते. तर असे आपले मस्त झटपट असे गरमागरम पॉपकॉर्न तयार झालेत. तुम्हाला हवं ते त्याच्यामध्ये घालू शकता आणि चव त्याच्यानुसार तुमची बदलेल पॉपकॉर्नची. तर चला, मस्त पॉपकॉर्न तयार झालेत. संध्याकाळचा चहा प्यायचा त्यावेळेसही हे असे गरमागरम पॉपकॉर्न करून तुम्ही चहाचा आनंद घेऊ शकता, किंवा मग चहाची सवय घालवायची असेल तरी गरमागरम पॉपकॉर्न खाऊ शकता. मुलं शाळेतून आले, त्यांना भूक लागली तरी देखील झटपट असे गरमागरम पॉपकॉर्न करून देऊ शकता. बाहेरचे शिळे पॉपकॉर्न आणून त्यांना खायला देण्यापेक्षा पॉपकॉर्न करायला वेळ लागत नाही. मस्त झटपट बघा, छान असे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.